अडवाणी जी को परे कर दिया है। अब मोदी जी और अदानी जी की पार्टनरशिप। गुजरातमध्ये उद्योगपती अदानींशी मोदींची भागीदारी। लातूरमधल्या सभेमध्ये राहुल गांधींचा आरोप। महिलेच्या फोन टॅपिंग प्रकरणावरूनही डागली तोफ, पण लातूरच्या कल्पनागिरी हत्या प्रकरणावर मात्र बाळगलं मौन। राहुल गांधी किंवा इतर पदाधिकारी जे आहेत, ज्या अर्थी माझ्या लेकराच्या नावाचा उल्लेख करत नाहीत, ह्याचा अर्थ सरासरी हाच होतो की त्या गुन्हेगाराला कुठेतरी पाठीशी घालण्याचं त्यांचं षडयंत्र वाटतंय मला। कल्पनागिरीच्या मारेकऱ्यांना काँग्रेसनं पाठीशी घातलं। कल्पनागिरीच्या वडिलांचा आरोप। राहुल गांधींनी भाषणामध्ये उल्लेखही न केल्याबद्दल व्यक्त केली खंत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नरकासुराचा वध झाल्याशिवाय लक्ष्मीजी पावलं या राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकरांनी राणेंना केलं लक्ष्य, पण आपली नाराजी शरद पवारांवर नसल्याचंही दिलं स्पष्टीकरण। IBN लोकमतला खास मुलाखत। महायुतीचा वचननामा प्रसिद्ध। आंबेडकर स्मारक आणि शिवस्मारकाचं दिलं वचन, पण मराठा आरक्षणाबद्दल स्पष्ट भूमिका नाही। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचं प्रशिक्षण शिबिर उद्ध्वस्त। पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक। कोकण रेल्वे मार्गावर उक्षी ते संगमेश्वर दरम्यान मालगाडीचे डबे रुळावरून घसरले। सकाळपासून वाहतूक विस्कळीत। गाड्या 5 तास उशिरा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 123वी जयंती। राज्यभरामध्ये महामानवाला अभिवादन। चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर लोकसभा उमेदवारांची ही हजेरी। आणि लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये फॅन्ड्री सिनेमानं मारली बाजी। पटकावला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार।